मला आपल्याला काय बघायचं प्रॅक्टिकल. मेजर द रजिस्टर व्हॅल्यू बाय कलर कोड अँड व्हेरीफाय द सेम बाय मेजरिंग विथ मल्टीमीटर. म्हणजे काय, रजिस्टरची व्हॅल्यू कलर कोडनुसार काढायची आहे आणि ती परत आपल्याला काय करायची आहे, मल्टीमीटरवर चेक करून मोजायची. ठीक आहे. आता कलर कोडनुसार कशी काढतात. कलर कोड म्हणजे काय, ह्याच्यावर जो कलर दिलेला असतो त्याचं एक कोडिंग असतं. त्यासाठी हा असा चार्ट आहे. ह्या चार्टमध्ये काय दिलं आहे की वेगवेगळे कलर्स दिले आहेत. त्याच्यामध्ये ब्राऊन, ब्लॅक, रेड, ऑरेंज, येलो, ग्रीन, ब्लू, व्हायलेट, ग्रे, व्हाईट अशा प्रकारचे कलर्स आहेत. तर प्रत्येक कलरचा एक अर्थ असतो, त्याप्रमाणे एक नंबर आहे त्याला. ठीक आहे. कसं करतात, जसं तुमच्याकडे एखादा रजिस्टर असतो. आता हे काय तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक्सच्या संदर्भात जो ट्रेड आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक एक कॉम्पोनंट्स आढळतात. ते कॉम्पोनंट त्याच्यामधला हा रजिस्टरवर एक कलर मार्किंग असते. कलर मार्किंगनुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्याची व्हॅल्यू काढायची. आता ही व्हॅल्यू काढायची असेल तर पहिला सांगतो कलर कुठले. पहिला आहे ब्राऊन. ठीक आहे, तुम्ही दिसतो हा, तुम्हाला ब्राऊन दिसतो. पहिला ब्राऊन, दुसरा ग्रीन आणि तिसरा परत ब्राऊन आणि चौथा गोल्ड आहे. ठीक आहे. अशा प्रकारचे 4 कलर्स आहेत त्याच्यामध्ये. आता ह्याच्यानुसार आपण कलर कोडनुसार आता त्याचं व्हॅल्यू काढूया. ब्राऊनला काय आहे त्याचा 1 घेतला म्हणजे फर्स्ट डिजिट. ते काय करायचं, फर्स्ट डिजिटला पहिला जो कोड असेल त्याप्रमाणे पहिल्याचा नंबर घ्यायचा. दुसरा जो कलर असेल त्याचा दुसऱ्याचा सुद्धा नंबर घ्यायचा. तर पहिला जो कुठला ब्राऊनचा काय घेतला 1 दाखवलं इथे. ब्राऊनला तुम्हाला 1 दाखवलं. त्याच्यानंतर ग्रीन आहे, 2 नंबरमध्ये ग्रीन म्हणजे किती आला 5 केला. थर्ड मल्टिप्लायर तिसरा कुठला आहे, परत ब्राऊन आहे. तिसऱ्यावर परत ब्राऊन आहे. एक म्हणजे टू मल्टिप्लायर म्हणतो आपण. हा 4 बँडचा रजिस्टर आहे म्हणून. एक म्हणजे 10चा × 10. ठीक आहे. त्याच्यानंतर टॉलरन्समध्ये काय लिहिलं आहे, गोल्ड म्हणजे काय तुमचा गोल्ड बघितला तुमचा गोल्ड तुमचा टॉलरन्स आहे ते गोल्ड इकडे 5%. ठीक आहे. आता किती आपण व्हॅल्यू काढूया. 15 × 10 किती होणार, 15 × 10 150 आणि ±5%. ठीक आहे. आता 150चे 5% किती होणार, 150चे मी समजा लिहून काढले 150चे 5%. 7.5. ठीक आहे. 7.5 म्हणजे 150 + 7.5 157.5 किती येतात, 157.5. हे प्लस साईड झालं आणि मायनसमध्ये समजा 150 42. ठीक आहे. म्हणजे तुमची व्हॅल्यू जी आहे काय ना 142.5 ते 157.5 या दरम्यान तुमची व्हॅल्यू आहे. अशा प्रकारे आपण काय केलं, ही कलर कोडनुसार व्हॅल्यू आपण काढली. आता पुढे बघायचं मेजर करून काढायची. अशा प्रकारे मल्टीमीटरवर आपण रेजिस्टन्स चेक करतो. अशा प्रकारे आपण रेजिस्टन्स मेजर करतो मल्टीमीटरवर. जो आपण कॅल्क्युलेट करून काढलेली व्हॅल्यू होती ती काय करतो आपण मेजर करून काढतो. ठीक आहे. तर आपण कॅल्क्युलेट केलेली काढलेली व्हॅल्यू किती होती, 157.5 ते 142.5 याच्या दरम्यानची होती. इथे आपल्याला 152.0 अशा प्रकारे दाखवले.